हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. आय होप यू ऑल आर डुईंग वेल. थोडीशी प्रकृती आणि आवाजाचा प्रॉब्लेम झाला आहे. आजचा ब्लॉग आणि कालचा ब्लॉग मिळून आज टाकत आहे मी. काल होतं नाश्त्यामध्ये मुलांना उपम्यासोबत लोणचं सुद्धा पाठवलं होतं. आणि फ्रेंडशिप डे रविवारी झाला, तर सोमवारी विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी बापरे किती सारे फ्रेंडशिप बँड आणले होते. विद्यार्थ्यांचा गुरुपेक्षा दुसरा कोणताही जवळचा मित्र नाही. माझ्या वर्गातले मुलं मुली सगळ्या आपल्या घरच्या आधारच्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करतात, मला सोल्युशन मागतात आणि प्रत्येक गोष्ट मला सांगतात. तर मला फार बरं वाटते की ते मला खूप जवळचं समजतात. म्हणून मैत्रीचं असं एक नातं आहे ज्याला वयाचं बंधन नसते आणि ही गोष्ट यावरून सिद्ध होते. वेळ प्रसंगी शिकवत असताना मी चिडते, त्यांच्यावर रागावते, परंतु ते त्याचा कधीच राग मनामध्ये धरून ठेवत नाही आणि मायेनं प्रेमानं जवळ येतात. कधी कधी तर मनात असा विचार येतो की मागच्या जन्मीचे काही पुण्य असेल, त्यामुळे मला शिक्षकाची नोकरी मिळाली आणि एवढे छान गोड मुलं माझ्या सहवासात आले. मुलं निरागस असतात आणि भरभरून आपल्यावर प्रेम करतात. आपल्याला फक्त काहीच करायचं नसतं, त्यांच्यावर सुद्धा भरभरून प्रेम करायचं असतं. मुलं म्हणजे देवाघरची फुलं असे म्हणतात ते उगीच नाही, फक्त त्यांना प्रेमाची, मायेची आणि आपुलकीची गरज असते. शिक्षक ही अशी सेवा आणि नोकरी आहे ना, ज्याच्यामध्ये कधीच तुम्ही एकटे पडत नाही आणि डिप्रेशन मध्ये जात नाही. याविषयी तुमचं काय मत आहे नक्की सांगा मला.